फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिप भूगाव पुणे हा प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना बिल्डर परांजपे यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर पद्धतीने परवानग्या मिळाल्या आणि कुठेतरी शासनाची फसवणूक केली असा आरोप जो आहे येथील रहिवाशांनी केलेला आहे। त्यांचा नेमका काय आरोप आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तुम्ही सांगितले की परांजपे बिल्डर यांनी जी टाउनशिप आहे तिथे फसवणूक केली, बेकायदेशीर पद्धतीने परवानग्या केली, काय आरोप आहे? पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आधी विकलेल्या जागा टाउनशिपची गार्डन आणि ओपन स्पेसेस म्हणून डिक्लेअर केल्या। टाउनशिपची गार्डन खुलं ठेवणं सर्वसामान्य लोकांकरता खुलं ठेवणं गरजेचं आहे। या सर्व जागा आधी विकलेल्या त्यांनी मोठी कंपाऊंड घालून बंद केल्या आणि याकरता त्यांनी फॉल्स ॲफिडेविट्स PMRDला दाखल केले। ही अतिशय गंभीर बाब आहे आणि PMRDच्या नियमानुसार आणि MRTP ॲक्टच्या सेक्शन 51 नुसार असं केल्याबद्दल PMRDने त्यांची परवानगी काढून घेणं अपेक्षित आहे। साधारणतः ती जागा किती आहे? ती जागा साधारण 2 एकर आहे, जी त्यांनी आधी विकली होती आणि ती गार्डन म्हणून टाउनशिपच्या बंगल्याच्या क्लस्टरमध्ये दाखवलेली आहे। आणि ते सोडूनसुद्धा कायद्याप्रमाणे त्यांना 35 एकर जमिनीवरती गार्डन आणि प्लेग्राऊंड टाउनशिपच्या रहिवाशांकरता डिक्लेअर करणं आवश्यक आहे। असं असताना त्यांनी PMRDच्या बिल्डिंग डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून या मॅन्डेटरी ओपन स्पेसेसमध्ये गार्डन्स आणि प्लेग्राऊंडमध्ये अनधिकृत बांधकामे करण्यास सुरुवात केली आहे आणि हे काम जोरात सुरू आहे आणि अशा प्रकारचे फ्लॅट्स ते लोकांना विकत आहेत। PMRDकडे तुम्ही या बाबतीमध्ये तक्रार केली का आणि त्यांनी या बाबतीमध्ये तुम्हाला काय सांगितलं? आम्ही PMRDकडे 21 जानेवारी 2025ला सर्व पुराव्यानिशी या प्रकरणाची तक्रार करून PMRDच्या कमिशनरसमोर 1.5 तासाचं हिअरिंग करून हे सगळे पुरावे त्यांना दाखल केले। PMRDने 21 फेब्रुवारी रोजी याकरता टाउनशिपला व्हिजिट करून 3 तास सगळं टाउनशिपचे इन्स्पेक्शन करून याबद्दलचा रिपोर्ट कमिशनरांना सादर केला। परंतु पुढे 8 महिने चालढकल करून शेवटी 6 ऑक्टोबरला PMRDच्या कमिशनरनी याबद्दल ऑर्डर काढून बिल्डरला या सगळ्या गार्डन आणि प्लेग्राऊंड आता तुम्ही लोकांना परत करा आणि रिस्टोअर करा असा मोघम आदेश दिलेला आहे। परंतु आज अखेर परिस्थिती अशी आहे की हे बांधकाम सुरू असलेलं पाडल्याशिवाय ते अशा प्रकारे गार्डन आणि प्लेग्राऊंड देऊ शकत नाही। म्हणजे हे जे गार्डन्स आणि प्लेग्राऊंडसाठी जी जागा होती त्या ठिकाणी बांधकामं झालेली आहेत? बांधकामं जोरात सुरू आहेत, काही ठिकाणी बांधकामं झालेली आहेत आणि लोकांना तिथे फ्लॅट विकलेले आहेत। अशी एक एकर जागा त्यांनी ठेवलेली नाही आहे 35 एकरमध्ये की ज्या ठिकाणी ते गार्डन आणि प्लेग्राऊंड करू शकतात। या संदर्भामध्ये तुम्ही कोर्टात वगैरे दाद मागितले? कोर्टाच्या नियमाप्रमाणे आता याकरता आम्ही फक्त हायकोर्टात जाऊ शकतो, त्याचा रिट पिटिशन फाईल करू शकतो। परंतु कोर्टाच्या नियमाप्रमाणे त्याला स्टेप्स आहेत। पहिल्या प्रथम आम्हाला इथली जी रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे PMRD त्यांच्याकडे तक्रार करायला लागते। त्यांच्याकडून जर तक्रारीचं निरसन झालं नाही तर आम्हाला UD डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीकडे तक्रार करायला लागते आणि त्यांच्याकडून जर याच्याकरता दाद घेतली गेली नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकतो। आम्ही जर आत्ता हायकोर्टात गेलो तर हायकोर्ट आम्हाला त्यांच्याकडे जायला सांगेल। काकू काय सांगाल, तुमच्या ज्या म्हणजे मुलांसाठी जे प्लेग्राऊंड होतं, जे गार्डनची जागा होती त्या ठिकाणी सर्रासपणे बांधकाम सुरू आहे, काय मागणी आहे तुमची? त्याचं काय आहे की आम्हाला जेव्हा त्यांनी दाखवलं, आम्ही अगदी पहिले रहिवासी आहोत तिथले, आम्हाला बिल्डिंग दाखवताना सांगितलं की आमच्या घराच्या 2 घरानंतर लगेच एवढी इथं मोठी गार्डन होणार आहे। तर आता तिथं सगळ्या बिल्डिंग्स उभ्या आहेत। आमच्यासारख्या वयस्क लोकांनी आपल्याला इथं जवळच गार्डन असेल, फिरायला मिळेल, आरामात थोडा वेळ बाहेर बसायला मिळेल ह्या दृष्टीने आम्ही घेतलेलं असतं। पण आता तिथं बसण्यासाठी तुम्हाला कुठेही जागा दिसणार नाही, फिरायला गेलं तर काहीही दिसणार नाही। फुटपाथ सगळे फुटलेले असतात, त्याची म्हणजे मेंटेनन्सही ते व्यवस्थित करत नाही आणि पाण्याचा तर मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं। तर आम्ही आणि इलेक्ट्रिसिटी सारखीच जाते, त्यांनी सांगताना सांगितलं की 24 तास इलेक्ट्रिसिटी असेल। कन्व्हेन्सही सांगितलं की तुम्हाला संबंध टाउनशिपमध्ये हिंडण्यासाठी आम्ही कन्व्हेन्स देऊ, तेही काही नाही आहे तिथं आता। म्हणजे प्रत्येकाला स्वतःची गाडी असल्याशिवाय तिथं तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आता। या बाबतीमध्ये तुम्ही बिल्डरकडे तक्रार केली, त्यांनी काही सांगितलं?
आता आम्ही सगळे मिळूनच करत आहोत ना. हं. एक एकटा जाऊन कुठं करणार होता. आता माझे मिस्टर आहेत 86 वर्षाचे, मी आहे 76 वर्षाची. आम्ही कोणाकडे जायचं आणि कोणाकडे तक्रार करायची. आणि मुख्य म्हणजे तेव्हा सांगितलं की इथं मोठं हॉस्पिटल असेल जिथं तुम्हाला केव्हाही 24 तास एखादा डॉक्टर असेल, तर आमच्यासारख्या वयस्क लोकांनी तो दृष्टिकोन समोर ठेवून तिथं बिल्डिंग्स घेतले, म्हणजे घरं घेतलेली आहेत. पण आता तिथं अजून हॉस्पिटलचा पत्ता नाही आहे, डॉक्टर नसतो. तर आम्हाला कुठं परत डेक्कनवरती किंवा इथं मोठ्या हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागते. जसं प्लॅनिंगमध्ये दाखवलेलं होतं तसं काहीच घडत नाही. घडत नाही आहे. हां. आणि कसं असतं की सांगताना एवढं सांगतात की आम्ही असं देणार आहोत, तसं देणार आहोत, तुमची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ असं सगळं. पण नंतर कोण बघतही नाही असं आहे. नुसतं सांगितलेलं नाही, सॉरी, हां. त्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये त्यांनी ॲफिडेव्हिटी लिहून दिलेलं आहे गव्हर्नमेंटला की इतकं मोठं हॉस्पिटल आम्ही बांधायला हे लागू आहोत म्हणून. आणि त्याला ते 12 वर्ष झाले अजून नुसतं खाली मोकळं ग्राउंड पडलेलं, या ठिकाणी ते म्हणे आम्ही बांधू असं. गव्हर्नमेंटला ॲफिडेव्हिट देऊन सर्रासपणे त्याचं उल्लंघन होतं. हे काय होतं ना की शेवटी PMRDवर येऊन चेक नाही करू शकत, म्हणून ते म्हणतात की बिल्डरनी ॲफिडेव्हिट द्यावं आणि बिल्डरच्या ॲफिडेव्हिटवर ते विश्वास ठेवतात. पण जर ते ॲफिडेव्हिटच खोटं असेल, समजा बिल्डरनी म्हटलं की इथे विजेची काही फेल्युअर होत नाही आणि PMRDA मानतं, PMRDAला ते ॲफिडेव्हिट देतात की इथे आम्ही हे बांधणार आहोत, असं PLU करणार आहोत, पण ते करत नाहीत. आता शेवटी ह्याच्या पुढे काय करायचं PMRDAनी? नुसतं ॲफिडेव्हिट घ्यायचं की चुकीचं असेल तर त्यांना काहीतरी शिक्षा करायची. आमची हीच अपेक्षा आहे की PMRDAने जे काही चुकीचं केलं आहे बिल्डरनी त्याच्याकरता त्याला शिक्षा दिली पाहिजे. आणि काय जर नुसती एक छोटी मोठी काहीतरी 1 लाख 2 लाखाची फाईन लावली तर काय फरक पडणार आहे या बिल्डरला? तो असेच बंगले अपार्टमेंट्स विकत राहील आणि अशी अपेक्षा करेल की ठीक आहे मी आता 500 लोकांना विकलेलं आहे, तुम्हाला पाहिजे ते करा. तर एकच सोल्युशन, एकच ऑप्शन असं आहे की या सगळ्या लोकांचे पैसे ह्याच्यामध्ये डुबायच्या ऐवजी त्यांनी स्टॉप ऑर्डरची ऑर्डर दिली पाहिजे, म्हणजे नवीन लोक ह्याच्यामध्ये फसणार नाही. म्हणजे अवैध पद्धतीनं जे बांधकाम सुरू आहे तिथं स्टे ऑर्डर दिलं. बरोबर, जे काही होतं इलिगल डेव्हलपमेंट त्याच्यावर त्यांनी स्टे ऑर्डर दिलीच पाहिजे. कारण नाहीतर काय होणार, ते लोकांना विकतील आणि मग जातील 5 वर्षांनी, मग ते म्हणतील तुम्ही बघत राहा. हायकोर्टकडे गेलो तेव्हा पण ते म्हणते एवढ्या लोकांना आपण लोकांनी पैसे घातले त्यांचं काय करायचं. तर हे प्रॉब्लेम जे मोठे होणार आहेत ते त्यांनी आत्ताच PMRDAनी सॉल्व्ह केले पाहिजेत, स्टॉप ऑर्डर देऊन, स्टॉप वर्क ऑर्डर देऊन. खरं तर फॉरेस्ट स्टील या ठिकाणी जे प्रोजेक्ट भुगावमध्ये सुरू आहे, जे की ज्याचे बिल्डर जे की परांजपे बिल्डर आहेत, त्यांनी त्या ठिकाणी प्लेग्राऊंड असेल किंवा गार्डनसाठी जी जागा होती त्या ठिकाणी अवैध पद्धतीनं बांधकाम करत त्या जागा सर्रासपणे विकायला सुरुवात केली असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. या प्रकरणामध्ये PMRDAने स्टे द्यावा अशी मागणीसुद्धा येथील रहिवाशांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.